कशा आहात सगळेजण? आय होप तुम्ही सगळे खूप खूप छान असाल आणि या थंडीचा एन्जॉय घेत असाल. खूप जास्त थंडी आहे ना आणि ताईच्या गावी तरी खूपच जास्त थंडी आहे. तर योगेश उठलेले थोडंसं लवकर, कारण त्यांना जायचं आहे कॉलेजला. तर रेडी झालेले आहेत, चहा ठेवलेला आहे. म्हणजे थंडी खूप आहे ना, त्यामुळे थोडंसं गरम गरम चहा पिल्याला छान वाटतं. आणि वेदिका बसलेली आहे शेगडीपाशी, म्हणजे शेकत बसलेली आहे ती. आणि ताई पूर्ण घरात झाडू मारत आहेत. आणि मी म्हणलं की मी पण काहीतरी कामं करते, पण म्हणत आहेत काही नका, थंडी खूप आहे, तुम्ही निवांत बसा. तर आज मी खूपच लेट उठलेली आहे. जसं दररोज तुम्ही बघत असता पहाटे 5 वाजताच मला जाग येते आणि इथं पण जाग आलेली होती. पण ताई काही मला अंतरणातून बाहेर येऊ दिलेले नाहीत, कारण थंडी खूप आहे ना त्यामुळे. तर ताईची कामं चालू आहेत. योगेश पण कॉलेजला गेलेले आहेत आणि पूजाच्या जरा सुरू आहे. तिकडे म्हणजे पलीकडे जे घर आहे ना, तिकडे पूजा गेलेली होती आणि आता आलेली आहे. आणि ताईनं अंगणात पण झाडू मारली आणि सगळीकडे पाणी टाकून धुवून घेतलेलं आहे पूर्ण अंगण. आणि आता रांगोळी काढत आहेत, पण रांगोळी संपलेली आहे डब्यामध्ये. तेच आणण्यासाठी ताई जात आहेत. आणि आता कवळं कवळं ऊन आलेलं आहे, छान वाटत आहे. टायमिंग सांगितलं तर आता सकाळचे 8 वाजलेले आहेत आणि 8 वाजता छान वाटत आहे, थोडंसं ऊन आलेलं आहे. आणि ताईच्या सासूबाई इथं बसलेले आहेत ऊन शेकत, म्हणजे कवळं कवळं ऊन छान वाटतं ना. आणि थोडीशी गार हवा पण आहे, म्हणजे सकाळपासूनच हवा आहे खूप जास्त. मला वाटतं आता झाडी वगैरे फुटते ना, त्यामुळे ही हवा असेल. म्हणजे बाबा म्हणतात की आता झाडी फुटते आणि जी ही अगोदरची पानं होती ना, सगळी गळून जातात. आणि आता 1 महिना तरी अशीच हवा असते. एकतर थंडी आणि त्यामध्ये हवा खूप भयानक आहे. तर इकडे सगळेजण उन्हाला थांबलेले आहेत, कोणी बसलेलं आहे, कोणी थांबलेलं आहे आणि सगळ्यांचे आपापलं बोलणं सुरू आहे इकडं. आणि ताईनं सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे दारामध्ये. आणखीन चहा पाणी काहीही झालेलं नाही आहे. तर आता चहा बनवूया अगोदर आणि उन्हाला बसून मस्त चहा एन्जॉय करू. छान वाटतं ना, गावाकडचं वातावरण खरंच खूप छान असतं. जसं सिटीला ना सगळे आतमध्येच असतात आणि दारं बंद असतात, जास्त बाहेर येणं किंवा वातावरणाचा एन्जॉय घेणं काहीच नाही. तरी पण आपलं घर आहे साईडला, त्यामुळे थोडंफार बाहेर मी येत असते, वातावरणाचा एन्जॉय घेत असते. पण ताईच्या गावी ना खरंच खूप छान आहे. सगळेजण बाहेर असतात, कोणी कुठं आग लावलेली असतात आणि तिथं शेकत थांबलेले असतात. म्हणजे गावाकडे जास्तीत जास्त असंच असतं, कुठेतरी आग पेटवतात आणि सगळे जमा होतात तिथं आणि ते आग सेकत सेकत त्यांची चर्चा सुरू असते सकाळी सकाळी. आणि इव्हनिंगला पण तसंच आहे. तर आतापर्यंत सगळी सकाळची कामं आवरलेली आहेत आणि चहा पण झालेला आहे. मस्त वातावरणाचा एन्जॉय घेता मी चहा घेतला आणि आता मी इकडं करत आहे स्वयंपाक. अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही म्हणलं की पूजा काही काम करत नाही आहे का, तर पूजा पण सगळी कामं करते. आता इकडं मला पुरी लाटून देत आहे, तोपर्यंत मी भाजी बनवली. जसं बटाट्याची भाजी बनलेली आहे आणि बाबा बटाट्याची भाजी खाणार नाही आहेत, त्यामुळे इकडं दोडक्याची पण भाजी बनलेली आहे. वरण बनत आहे आणि कुकरला भात पण लावायचा आहे. म्हणजे पूर्ण स्वयंपाक जे आहे ना, मी आणि पूजा म्हणजे दोघी जावा मिळून करत आहोत इकडं. आणि ताई बाहेरची कामं आवरत आहेत, म्हणजे पाणी ठेवणं, सगळ्यांना आंघोळ्या घालणं, कारण आता आम्ही जाणार आहोत आज. ताईचं म्हणणं होतं की आज एक दिवस राहा, उद्या जातो मी. तरी पण आता राहायला जमणार नाही, ताईला तेच सांगत आहे. दिनेशचं कॉलेज पण आहे, म्हणजे दिनेशची एक्झाम आहेत. आता हॉल तिकीट पण आणखीन आलेलं नाही आहे. तर उद्या सोमवार आहे, म्हणजे सॉरी आजच सोमवार आहे. हा व्हिडिओ सोमवारचा आहे. तुम्ही विचारता ना की ताई तारीख वार टायमिंग सगळं सांग, म्हणजे आम्हाला समजेल की कुठला व्हिडिओ आहे. तर हा व्हिडिओ सोमवारचा आहे. तर स्वयंपाक झालेला आहे, म्हणजे पुऱ्या फक्त बनवायच्या ठेवल्या मी, बाकीचं पूर्ण स्वयंपाक झालेलं आहे. जसं भाज्या बनलेल्या 2 प्रकारच्या, वरण भात हे सगळं मी बनवलं. कणिक मळून ठेवलेले आहे पूजाने. तर आम्ही दोघी जावा स्वयंपाकात लागलेलोच होतो, तितक्यात हे मामा आलेले आहेत. म्हणजे सगळे इथं बघू शकता, हे कानातले गळ्यातले बांगड्या वगैरे सगळं घेऊन आलेले आहेत. म्हणजे यांचा फेरफटका 8 दिवसाला एक वेळा असतो गावाकडे, तेच म्हणत आहेत ताई की येत असतात आणि ओळखीचे पण आहेत ताईचे. तर सगळे दाखवत आहेत काय काय आणलेलं आहे. ताई तेच म्हणत आहे तुम्हाला जे आवडतं ते घ्या, बांगड्या घ्या, कानातलं गळ्यातलं घ्या. पण अशी वस्तू मी घालत नाही आहे, तुम्ही बघता फक्त एकच कानातलं असतं, मी चेंज करत नाही आहे. आपण पूजा असो ताई असो, हे ना वेगवेगळे डिझाईनचे कानातले घालायला यांना खूप आवडतात. म्हणजे घेत आहेत आता, म्हणजे गॅरंटीवरचे आहेत हे सगळे. आणि खूप सुंदर अशी डिझाईन आहे, म्हणजे खूप ऑप्शन असतात जेव्हा आपण चेंज करून घालतो. पण माझ्याकडे एकच जोडा आहे आणि तेच मी घालत असते, म्हणजे चेंज करत नाही आहे, कारण सहन पण होत नाही. जे सोन्याचा दागिना असतो ना तोच असतो, आणि जे असे घेतलं ना आपण जे गॅरंटीचे वगैरे, तर ते मला सहन होत नाही आहे, ते पण कारण आहे. त्यामुळेच मी चेंज करत नाही. आणि सर्वात मोठं कारण हे आहे की दिनेशच्या पप्पांना आवडत नाही आहे मी अशी गॅरंटीची वस्तू घातलेली, त्यामुळेही मी घालत नाही. तर ताई म्हणत आहेत कधीतरी चेंज करून घाला, कानातलं घ्या छान आहे, परत गळ्यातलं पण काय म्हणतात त्याला ठुशी वगैरे, आणखीन वेगवेगळ्या प्रकारचे खूप सारे डिझाईनचे इकडं कानातले गळ्यातले सगळं आणलेलं होतं या मामाने, तेच दाखवत होते. पण मी बांगड्या घेतल्या फक्त पूजानं, कानातलं घेतलेलं आहे, ताईनं पण एक जोडी घेतलेली आहे.
तर आमची खरीदारी झालेली आहे. आता परत आम्ही किचनमध्ये आलेलो आहोत आणि इकडं भात जे आहे ना ते बनत मी ठेवलेलं होतं. जोपर्यंत आमची खरीदारी झाली तोपर्यंत भात पण बनलेला आहे आणि दिनेशला भूक लागलेली आहे म्हणत आहे. म्हणजे चहा वगैरे घेत नाहीत ना दीपक दिनेश, त्यामुळे सकाळी लवकर भूक लागते यांना. तर इकडं दिनेशला म्हणलं वरण बनवलेलं आहे. वरण भात जे याचं फेवरेट आहे ते मी इकडं वाढलेलं आहे त्याला. आणि आता आम्ही पुऱ्या बनवून घेऊ. म्हणजे ना थंडीच्या दिवसामध्ये सकाळी ना कसं टाईम जातं अजिबात समजत नाही आहे. आत्ताच आम्ही बघितलेलं होतं की 8 वाजलेले होते आणि आता बघायला गेलं तर 10 10:30 वाजलेले आहेत. त्यामध्ये आमची शॉपिंग पण झाली. जास्त वेळ आम्ही तिथंच थांबलेलो होतो. म्हणजे तास दीड तास तिथंच गेला आमचा, सगळं चॉईस करणं आणि घेणं. आणि मग आता परत आम्ही इकडं स्वयंपाकाला लागलेलो आहोत आणि आम्हाला पण थोडंसं लवकरच निघायचं आहे म्हणून घाईगडबड करत आहोत. म्हणजे ताईला बाहेरची कामं खूप जास्त होती, तर म्हणलं मी आणि पूजा दोघी जावा मिळून स्वयंपाक बनवूया आणि तोपर्यंत ताई सगळी बाहेरची कामं आवरतील. तर इकडं पूजा पुऱ्या लाटून देत आहे आणि मी पुऱ्या तळायला इकडं म्हणजे कढई ठेवलेली आहे, तेल घेतलेलं आहे. तेल छान गरम झालेलं आहे. आता पुरी तळून घेऊया. म्हणजे पुऱ्या बनवायला एकाला दोघी असलो ना जास्त वेळ लागणार नाही. तर मी म्हटलं आणखीन एक वेळा कणिक छान मळून घे. म्हणजे कणिक मळून एक अर्धा तास आम्ही झाकून ठेवलेली होती, छान भिजलेली आहे. तर आणखीन थोडंसं पूजाने इकडं मळून घेतलं, छान सॉफ्ट करून घेतलेलं आहे आणि वेदिका पण आलेली आहे. तर दोघीजण इकडं पुऱ्या लाटून देत आहेत आणि मी तळून घेत आहे. आणि इकडं ताईनं दिलेली आहे लाकडी दोरडी, म्हणजे यामध्ये ठेवण्यासाठी झारा वगैरे सगळं दिलेलं आहे. म्हणजे काही भेटत नाही आहे, सगळं ताईला मागत आहे मी. कसं असतं ना, आपण कधीतरी येत असतो त्यामुळे कुठलीही वस्तू कुठं ठेवलेली आहे लवकर भेटत नाही, पण ताई झटपट देतात. तेच मला सांगितलं मी शोधत बसते, सगळे डबे खालीवरी करत राहते. तर ताईने इकडे येऊन दिलेलं आहे मला काय काय पाहिजे. आणि आता मी इकडं पुऱ्या तळत आहे. दीपकलाही म्हणलं तूही जेवण कर, कारण आता लेट झालेलाच आहे आणि चहा वगैरे घेत नाहीत त्यामुळेही भूक लागते या दोघांना. तर दिनेशही जेवण करत आहे, दीपकही इकडे जेवण करत आहे आणि मी गरमागरम पुऱ्या इकडे तळत आहे आणि वेदिकाही लाटून देत आहे. तर वेदिकालाही म्हणलं की तूही जेवण कर. आणि एक ताई म्हणत होत्या की ताई मला तुमच्या ननंदबाई वेदिका गायत्री खूप खूप आवडतात, खूप छान आहेत आणि तू पण खूप छान आहेत. तर त्यासाठी अगदी हृदयापासून तुमचे आभारी आहे. खूप सुंदर तुम्ही कमेंट करता. तुम्ही म्हणत होता की ताई तसं ताईला सांगा की मी असं म्हणलेलं आहे. तर हो ताईंनो, मी माझ्या ननंदबाईला सांगेन की तुम्ही असं म्हणलेलं आहे की त्यांना म्हणजे त्या तुम्हाला खूप आवडतात. परत गायत्री वेदिका सगळे खूप आवडतात. तर पूर्ण फॅमिलीला तुम्ही इतकं प्रेम करता, माझ्या एकेका शब्दाला लक्षपूर्वक ऐकता आणि त्यावरती कमेंट करताना खरंच मला खूप छान वाटतं. असे सुंदर सुंदर कमेंट करत राहा. आणि हो, व्हिडिओ आवडत असले तर लाईक जरूर करा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईबही जरूर करा. तर इकडे बघू शकता मस्त अशा गरमागरम पुऱ्या मी तळत आहे, छान फुलून टम्म फुलून तयार आहेत. तर इकडे दिनेश वरण भात जेवत आहे. मी म्हणलं आता पुऱ्या बनलेल्याच आहेत तर पुरी आणि बटाट्याची भाजी बनलेली आहे ते पण घे. म्हणजे दिनेशच्या फरमाईशवरच पुरी भाजी बनत आहे. ताई तेच म्हणत होत्या की दिनेश आल्यापासून म्हणत आहे की बटाट्याची भाजी आणि पुरी बनवा, त्या सुरू होतं त्याचं. तर इकडे पुऱ्या मी बनवत आहे आणि हे सगळेजण जेवण करत आहेत. पूजा इकडे पुऱ्या लाटून देत आहे आणि बाहेरची कामं जी आहेत ना ती ताई आवरत आहेत. कारण आता थोड्या वेळात आम्ही पण जायला निघणार आहोत. तर पाणी गरम करणं, सगळ्यांना आंघोळ्या घालणं, सगळ्यांचं सुरू आहे आपापलं. आणखीन तुम्ही असं म्हणत होता की ताई सगळ्या ताईंना गाव विचार की कुठली ताई कुठल्या गावावरून व्हिडिओ बघत आहे. तर हो ताईनं तुम्ही खरंच छान सजेशन दिला. तर तेच मी विचारत आहे आता की कुठल्या गावाहून कुठली ताई व्हिडिओ बघत आहे, मला कमेंट करून नक्की सांगा. म्हणजे मला पण समजेल की कोण कोण माझी व्हिडिओ बघतात. तर पुऱ्या वगैरे तळून झालं, सगळा स्वयंपाक झालेला आहे, पण आणखीन कुणाचं जेवण झालेलं नाही आहे. तितक्यामध्ये आलेल्या आहेत बांगड्या घालणाऱ्या ह्या मावशी, म्हणजे दुसऱ्या गावाहून आलेल्या आहेत त्या. इथं जे कासार आहे ना, म्हणजे त्यांचं ते काय ते दुकान बंद आहे, ताई बघून आलेले आहेत. तर तोपर्यंत या पण मावशी आल्या. ताई तेच म्हणत होत्या मी जसं बघून आले दुकान बंद होतं आणि आता या मावशी आलेल्या आहेत. तर तुम्ही दोघीजणी बांगड्या घाला. वेदिकासाठी पण बांगड्या आहेत, खूप सुंदर याने बांगड्या आणलेल्या होत्या आणि बांगड्या जे चढवतात ना खूप छान अशा फिट्ट बांगड्या चढवत होत्या. म्हणजे पूजाला अगोदर बांगड्या चढवलेल्या आहेत. जसं आपण आता कुठल्याही दुकानात जातो ना तर तितकी व्यवस्थित बांगडी चढवली जात नाही, जशी फिट असते ना तशी जमतच नाही आजकाल. पण जे अगोदरच्या असतात ना, म्हणजे मावशी अगोदरच्याच आहेत, म्हणजे बांगड्या घालण्याचं खूप छान प्रॅक्टिस आहे त्यांना. म्हणजे अजिबात हात दुखवलेला पण नाही आणि एकदम फिट अशी बांगडी चढवलेली होती. तर पूजा, मी आणि वेदिका तिघींनी आम्ही बांगड्या भरलेल्या आहेत. तर बघू शकता मी थोड्याशाच भरल्या, कारण जास्त बांगड्या काही मी घालत नाही, घरी तरी गोटच असतात माझ्या हातात. तरी पण ताई म्हणत होत्या थोड्याशा जास्त घाला, म्हणजे एक एक डझन घाला दोघीजणी. पूजाने थोडेसे जास्त भरल्या, पण मी काय थोड्याशाच भरलेल्या होत्या. पण खूप सुंदर या बांगड्या आहेत
आणि त्या ताईनं पण खूप छान फिट असं बांगड्या भरलेल्या आहेत आम्हाला. तर बांगड्या वगैरे घालून झालेलं आहे आणि जेवण पण आम्ही केलं आणि आता जाण्याची वेळ झालेली आहे. टायमिंग सांगितलं आता दुपारचे 3-3:30 वाजलेले आहेत. म्हणजे कसा वेळ गेला अजिबात समजलेलं नाही आहे. आणि तोपर्यंत योगेश पण परत घरी आलेले आहेत. म्हणजे पेपर होता योगेशचा, त्यामुळे लवकरच गेलेले होते आणि सांगून गेलेले होते की मी येईपर्यंत तुम्ही जाऊ नका. तर आम्ही थांबलेलो आहोत, कारण कामं पण होती आणि कोणी येत होतं ते बघण्यामध्ये जास्त वेळ आमचा गेला आणि छान एन्जॉय झालं. खरंच खूप छान वाटलं आम्हाला ताईच्या घरी. पण आता एक मजबुरी आहे, परत जायचं आहे. ताई म्हणत आहेत आज एक दिवस राहा, आल्यासारखं वाटलेलं नाही आहे. तर त्यांचं बरोबर आहे, आणखीन 1-2 दिवस राहिले तर छान वाटलं असतं. पण काय करणार, आता दिनेशचं पण आता हॉल तिकीट वगैरे येणार आहे आणि त्याची काही टायमिंग माहिती नाही कधी येणार काही नाही. तर उद्या दिनेश कॉलेजला जाणार आहे, त्यामुळे आम्ही घाईगडबड करत होतो. तर योगेश पण आलेले आहेत, आता सगळ्यांची भेट झालेली आहे इकडं आणि सगळ्यांचं आवरलेलं जेवण खाणं सगळं झालेलं आहे आता. आणि इकडं मामा भाच्याची भेट होत आहे, म्हणजे दिवसभर चालूच असतं यांचं. आणि ताईनं आमची ओटी भरलेली आहे, म्हणजे ब्लाऊज पिसा तांदूळ हे सगळं ओटी भरलेली आहे. तर सगळ्यांचं आवरलेलं आहे. चला तर मग आता जायला निघूया. जसं आम्ही जायला निघालो ना तसं ताईच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं होतं. म्हणजे ताईला थोडंसं अवघड वाटत होतं. माहेरची माणसं जात असताना खरंच खूप आवड वाटतं, डोळ्यात पाणी येतं. तर ताईला सगळ्यांना सांगून आता आम्ही परत जात आहोत. तर सगळेजण बसलेले आहोत कारमध्ये आणि आता आम्ही जायला निघालेलो आहोत. म्हणजे इथंच खूप लेट झालेला होता, म्हणजे 4 तरी वाजलेले होते आणि घरी येत आहेत आम्हाला 6 वाजलेले बघू शकता. आल्यानंतर लॉक वगैरे काढलं, दार काढत आहे वेदिका आणि देवाला दिवा लावायचीच टायमिंग झालेली आहे. त्या वेदिकाला तेच म्हणलं की लाईट सगळे ऑन कर आणि देवाला दिवा लाव. आणि इकडे बघू शकता खूप सुंदर असं दिनेशच्या पप्पाने आज पूजा केलेली आहे सकाळी सकाळी. म्हणजे पहाटे 4 वाजताच त्यांचा मला कॉल आलेला होता की पितांबरी कुठं ठेवलेली आहे. मी म्हटलं रात्रभर झोपला की नाही की 4 वाजताच देव घासत आहात. तर देवांना घासून स्नान घातलेलं आहे पहाटे 4 वाजता. आणि खरं सांगते देव इतके सुंदर चमकत होते ना, म्हणजे मी इतकं तामझाम करते तरी पण इतकी सुंदर पूजा वाटत नाही. इतकी छान पूजा केलेली आहे मन लावून. म्हणजे म्हणत होते की 3 वाजताच उठलेले होते ते. त्यानंतर 4 वाजेपर्यंत आंघोळ वगैरे झाली आणि 4 वाजताच देवांना घासून स्नान घातलं, शाईबाबांच्या मूर्तींना स्नान घातलं. इतकी छान पूजा केलेली, 1 तास पूर्ण गेला असं म्हणत होते आणि खूप छान पूजा पण केलेली होती. पण फुलं वगैरे काही आणून देवांना वाहिलेले नाहीत, फक्त पूजन केलं, ठेवलेलं आहे आणि दीपपूजन केलं. पण खूप सुंदर वाटत होतं. तर आल्यानंतर अगोदर मी पिशवी वगैरे सगळी काढलेली आहे आणि पेरू आणलेले होते आम्ही खूप सारे. म्हणजे ताईच्या इथे झाडं आहेत ना, खूप जास्त पेरू दिलेले आहेत आणि वेदिकाला पण ही पेरू न्यायची होती. पूजानं पण घेऊन गेलेले, म्हणजे पूजा घरी आलेली नाही आहे, ती तिकडंच गेलेली आहे गावाकडे. म्हणजे एस टीची टायमिंग झालेली होती 6 वाजता, इथून एस टी आहे गावाकडे. तर ती बस स्टॉपलाच थांबली आणि गेलेली आहे. मी म्हणलं की चहा वगैरे घेऊन जा, पण ती आलेली नाही आहे. तर असं म्हणलं, कारण म्हैस वगैरे आहे त्यामुळे तिला पण घाई गडबड होती जाण्याची. पण वेदिका पण आता थोड्या वेळात हॉस्टेलवरती जाणार आहे, कारण आज तिचं कॉलेज जे आहे ना, म्हणजे क्लास झालेलं नाही, कारण आम्ही तिथंच होतो. तेच म्हणत आहे अभ्यास वगैरे आहे. तर म्हणलं ठीक आहे, जा चहा घेऊन जा. आणि अचानकच दिनेशची तब्येत बिघडलेली आहे. तर इकडे दिनेशसाठी मी काढा बनवत आहे आणि आमच्यासाठी चहा बनलेला आहे. तर इकडे दोघांची चर्चा सुरू आहे. म्हणजे दिनेशला ना खूप त्रास होत आहे श्वास वगैरे घ्यायला. तर एक वेळा मला दवाखान्यात दाखवून म्हणजे तिथं ना खूप म्हणजे हवा अशी होती ना एकदम थंडगार, आणि पेरू खाल्ले, पाणी पण चेंज झालं, शेताकडचं पाणी, घरचं पाणी आणि इथलं पाणी, त्यामुळे ही तब्येत बिघडलेली आहे दिनेशची. तर अगोदर मी काढा बनवून देते, थोडंसं ठीक वाटेल त्याला आणि उद्या दवाखान्यात पण पाठवणार आहे. तर असं ताईंनो, बाय बाय, टेक केअर.